ओल्या खोबऱ्याची ही बर्फी बिलकुल चिकट, चिवट किंवा लुसलुशीत न होता छान खुसखुशीत होते आणि त्यामुळेच नेहमीपेक्षा जास्त दिवस टिकते। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा ही बर्फी सेट करण्यासाठी मी एका ताटाला तूप लावून घेतलं। ओल्या खोबऱ्याची असल्याने इथे ताटाला जास्त तूप लावण्याची गरज नाही। आता एका कढईमध्ये किंवा जाड बुडाच्या भांड्यात 2 वाटी खोबरं घाला। इथे मी हा घरीच तयार केलेला डेसिकेटेड कोकोनट घेत आहे। याऐवजी तुम्ही दुकानामध्ये रेडीमेड मिळणारा डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता आणि घरी तयार करायचा असेल तर त्यासाठी ओला नारळ किसून रंग बदलू न देता तो बारीक गॅसवर थोडा परतून घ्या। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। आता मी अर्धी वाटी साखर घालत आहे। बर्फी तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर साखरेचे प्रमाण वाढवू शकता, परंतु 2 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी साखर पुरेशी आहे। साखरेएवढंच अर्धी वाटी दूध घातलं। हे तिन्ही जिन्नस मी एकाच वाटीने मोजून घातले। तुम्हाला ही बर्फी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर ह्याच रेशोमध्ये तिन्ही साहित्य घ्या। आता पहिल्यांदा हे तिन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत। हे केल्यानंतर आता ही कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करा। एकसारखं हलवत राहा। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। ह्या बर्फीसाठी छान घट्ट असलेले दूध घ्या किंवा दूध जर पातळ असेल तर 5-1 मिनिटे बारीक गॅसवर ठेवून थोडं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्या। घट्ट दुधामुळेच ही बर्फी छान खुसखुशीत होते। साखर वितळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर हे बघा 5 ते 7 मिनिटे परतल्यानंतर साखर पूर्णपणे वितळल्याने आधीपेक्षा हे मिश्रण ओलसर झाले आहे। तर आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बारीक करा। त्यानंतरची प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे। बारीक गॅसवर आणखी 1 मिनिट परतून घेतल्यानंतर आता मी यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहे। इथे मी तुपाला वितळवून घेतले नाही। तुम्ही वितळलेले तूप घालत असणार तर 1.5 चमचा घाला। तूप घातल्यानंतर हे मिश्रण आणखी 2-1 मिनिटे परतून घ्या। चमच्याने ह्या प्रकारे दाबून पाहिल्यानंतर कुठेही साखरेचं पाणी दिसत नाही, परंतु कोरडेही नाही। बर्फीचं मिश्रण सेट करण्यासाठी तयार झालं की नाही ते ओळखण्याची ही अगदी योग्य पद्धत आहे। पाव चमचा वेलची पूड घालून छान मिक्स केलं आणि गॅस बंद करून लगेच हे मिश्रण तूप लावलेल्या ताटावर घातलं। आता हे मिश्रण छान दाबून दाबून सेट करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला हे गरम असतानाच करून घ्यायची आहे। त्यासाठी प्लेट किंवा वाटीला थोडं तूप लावून ह्याप्रमाणे छान दाबून दाबून करून घ्या। आता हे रूम टेम्परेचरमध्ये थोडं थंड होऊ द्या। फॅनच्या खाली ठेवलं तर लवकर थंड होईल। तर हे बघा साधारण अर्ध्या तासानंतर हे व्यवस्थित सेट झाले आहे। सुरीला थोडं तूप लावून वड्या कापून घ्या। बर्फीचं हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेतलं तर त्यापासून वड्या नीट पडत नाहीत, म्हणून थोडं थंड झाल्यानंतर वड्या करून घ्या। हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका, त्यामुळे ते आणखी कडक होते आणि वड्या नीट पडत नाही। ही बर्फी 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरमध्येच छान राहते। बर्फीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता। ह्या पद्धतीने बनवल्यास अजिबात चिकट किंवा लुसलुशीत न होता छान खुसखुशीत होते आणि ती जशी जशी थंड होते तसा हा खुसखुशीतपणा आणखी वाढतो। ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात। धन्यवाद।